नमस्कार. या नवीन विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ना, जो खऱ्या अर्थाने तळागाळातील बदलाचा पाया आहे. आपण उमेद अभियानातल्या दशसूत्री या अतिशय प्रभावी संकल्पनेबद्दल जाणून घेणार आहोत. एखादी शिस्तबद्ध चौकट समाजात किती मोठा आर्थिक आणि सामाजिक बदल घडवून आणू शकते हे आपल्याला यातून पाहायला मिळेल. कोणत्याही मोठ्या बदलाची सुरुवात अगदी छोट्या पण ठाम पावलांनी कशी होते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आता इथे लक्ष द्या. महिला कशा एकत्र जमत आहेत, त्यांच्या बैठका सुरू आहेत आणि पैशांच्या नोंदी व्यवस्थित ठेवल्या जात आहेत. हे नुसती चित्र नाही आहेत, तर हे एक जिवंत वास्तव आहे. ग्रामीण भागात जेव्हा महिला खऱ्या अर्थाने एकत्र येतात ना, तेव्हा गटाचं काम कसं चालतं आणि त्यातून समाजाचं सक्षमीकरण कसं होतं, हे यातून अगदी स्पष्ट दिसतं. यात साध्या वाटणाऱ्या कृतींमधून मोठी क्रांती घडत असते. आणि या सगळ्याची पाळेमुळं कुठे आहेत, तर याच दशसूत्रीमध्ये. आजच्या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण उमेद अभियानातील दशसूत्री समजून घेऊ, त्यानंतर गटाचा पाया असलेले पहिले 5 नियम, विकासाची कामे सांगणारे पुढचे 5 नियम आणि शेवटी शाश्वत उपजीविका व सक्षमीकरण यावर आपण नजर टाकू. तर वळूया आपल्या पहिल्या विभागाकडे, उमेद अभियानातील दशसूत्री. दशसूत्री हा गटाचा पाया आहे हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे. विचार करा, एखादी उत्तुंग इमारत बांधायची असेल तर तिचा पाया किती भक्कम असावा लागतो. अगदी तसंच कोणत्याही स्वयंसहायता गटाला जर यशस्वीपणे उभं राहायचं असेल तर ही दशसूत्री म्हणजे त्यांचा तोच भक्कम पाया आहे. या 10 तत्वांशिवाय गटाची इमारत उभी राहूच शकत नाही. या भक्कम पायावरच भविष्यातल्या विकासाची पूर्ण इमारत उभी राहणार असते. आणि यातून एक अतिशय सुंदर आणि तर्कशुद्ध विभागणी आपल्या लक्षात येते. ही दशसूत्री बरोबर 2 भागात विभागली गेली आहे. डावीकडे आपण पाहू शकतो की पहिले 5 नियम हे गटाला अंतर्गत स्तरावर मजबूत करण्यासाठी आहेत, म्हणजेच गट नेमका चालवायचा कसा. आणि उजवीकडे पुढचे 5 नियम हे गटाच्या माध्यमातून बाहेरच्या जगात विकास आणि सामाजिक बदल कसा घडून आणायचा यावर मार्गदर्शन करतात. सोप्या भाषेत सांगायचं तर आधी स्वतःला शिस्त लावून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आणि मग त्याच ताकदीवर समाजाचा विकास करायचा. एकदम परफेक्ट नियोजन, नाही का? आता आपण आपला दुसरा विभाग पाहूया. गटाचा पाया असणारे पहिले 5 नियम. हे आहेत ते अतिशय महत्त्वाचे 5 मूलभूत नियम. पहिला, नियमित बैठक. गटाने ठरलेल्या वेळी एकत्र आलंच पाहिजे. दुसरा, नियमित बचत. आर्थिक शिस्त लागण्यासाठी हे खूपच गरजेचं आहे. तिसरा नियम, नियमित अंतर्गत कर्ज वाटप, म्हणजे जमा झालेल्या पैशातूनच गटातल्या गरजू सदस्यांना नियमबद्ध पद्धतीने कर्ज देणं. चौथा, नियमित कर्जाची परतफेड. घेतलेले पैसे वेळेवर परत आले तरच हे चक्र फिरेल ना. आणि पाचवा, सर्वात कळीचा मुद्दा, पैशांच्या व्यवहाराची नियमित नोंद. पारदर्शकता आणि विश्वास टिकवण्यासाठी हे मस्ट आहे. हे काय नुसते सल्ले नाहीत बरं का, ही एक अत्यंत कडक कार्यपद्धती आहे जी पाळलीच पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर आपला गट मूलभूतपणे मजबूत करण्यासाठी हे पहिले 5 नियम पाळणं म्हणजे श्वास घेण्याइतकं आवश्यक आहे. जर या नियमांचा काटेकोरपणे पालन झालं नाही तर गट टिकून राहूच शकत नाही. गटाचं संपूर्ण भवितव्य आणि स्थिरता याच 5 भक्कम स्तंभांवर उभी असते. चला आता पुढे जाऊया विभाग 3 कडे, विकासाची कामे आणि पुढचे 5 नियम. आता हे पुढचे 5 नियम बघा. 6वा नियम, आरोग्याची नियमित काळजी घेणं. 7वा, शिक्षणाबद्दल जागरूकता वाढवणं. 8वा, ग्रामपंचायतीच्या कारभारात प्रत्यक्ष सहभाग घेणं. 9वा, सरकारी योजनांची माहिती घेणं आणि त्यांचा लाभ उठवणं. आणि 10वा नियम, शाश्वत उपजीविकेसाठी उपाययोजना करणं. आता हे नियम काय करतात? तर पहिल्या 5 नियमांमधून जी आर्थिक ताकद मिळाली आहे ना, तिचा वापर करून प्रत्यक्ष विकास कसा साधायचा हे शिकवतात. स्वतःच्या आरोग्यापासून ते थेट गावच्या कारभारात लक्ष घालण्यापर्यंत ही महिलांसाठी एक प्रचंड मोठी झेप आहे. हे नियम त्यांना फक्त चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित न ठेवता थेट समाजाच्या मुख्य प्रवाहात आणतात. हा संपूर्ण दशसूत्री प्रणालीचा एक अतिशय तर्कशुद्ध प्रवाह आहे. पहिली पायरी म्हणजे अंतर्गत आर्थिक आणि प्रशासकीय ताकद मिळवणं. आणि दुसरी पायरी तर त्याच ताकदीचा आणि आत्मविश्वासाचा वापर करून व्यापक सामाजिक प्रश्नांना भिडणं. पहिल्या पायरीवर मिळालेली स्थिरता ही दुसऱ्या पायरीसाठी अक्षरशः एका स्प्रिंगबोर्डसारखी काम करते, जिथून मोठी झेप घेता येते. एकमेकांत गुंफलेली ही साखळी खरोखरच कमाल आहे. आणि आता शेवटचा टप्पा, विभाग 4, शाश्वत उपजीविका आणि सक्षमीकरण. तर सर्वात कळीचा मुद्दा काय आहे?
शिस्तबद्ध बचतीपासून सुरू झालेला हा प्रवास एका निश्चित ध्येयाकडे जातो आणि ते ध्येय म्हणजे शाश्वत उपजीविका आणि कायमस्वरूपी सामाजिक बदल घडवून आणणं. जेव्हा गटांतर्गत कामाची शिस्त आणि बाह्य विकासाची जागरूकता एकत्र येतात ना, तेव्हा खऱ्या अर्थाने महिलांचं आणि पर्यायाने संपूर्ण समुदायाचं अंतिम सक्षमीकरण होतं. हा केवळ पैशांचा व्यवहार नाहीये, तर जीवनमान उंचावण्याचा हा एक अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी मार्ग आहे. या विश्लेषणातून दशसूत्रीची ताकद आणि तिचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या नक्कीच लक्षात आलं असेल. पण जाता जाता एका प्रश्नावर नक्की विचार करूया. उमेद अभियानाच्या पलीकडे जाऊन आपल्या समाजाच्या इतर क्षेत्रांमध्ये जर आपण दशसूत्री सारख्याच शिस्तबद्ध आणि तळागाळातील कार्यपद्धतीची अंमलबजावणी केली तर किती मोठे आणि सकारात्मक बदल घडू शकतील. एका शिस्तबद्ध सामुदायिक कृतीमध्ये समाजाचा कायापालट करण्याची प्रचंड ताकद असते. यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण सादरीकरणासह.